हाय नमस्ते माझ्या अंगणवाडीत सेविका मदतनीस भगिनो। आज मी परत शनिवारी तुमच्यासाठी व्हिडिओ आणि पूर्ण आठवड्याची माहिती घेऊन आलेले। ह्या आठवड्यात अंगणवाडीच्या काय घडामोडी आहेत आणि खरी बातमी देण्यासाठी, सर्व खरी माहिती तुम्हाला देण्यासाठी मी प्रत्येक शनिवारी व्हिडिओ बनवते। आणि या शनिवारी तर तुम्ही माझं खूप प्रोत्साहन वाढवलं। सगळ्यांनी व्हिडिओ जास्तीत जास्त बघितले, शेअर केले, लाईक केले, कमेंट केले। आणि यावेळेस मला आनंदाची गोष्ट सांगायची आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब केले तुम्ही। कारण बघा, सबस्क्राईब करायचा एकच माझा उद्देश आहे की आपल्या जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्रातील भगिनीबरोबर हा व्हिडिओ शेअर माझा झाला पाहिजे। जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येणार प्रत्येक व्हिडिओचा माझ्या, आणि तुम्हाला माहिती खरी मिळणार। आणि म्हणून तुम्हाला अजून जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला वाटत असेल माझं प्रोत्साहन वाढावं, मी असे छान व्हिडिओ तुमच्यासाठी करावे, तर लगेच वरी पटकन बाजूला सबस्क्राईबरचं बटन आहे। ज्या भगिनी नवीन आहेत माझ्या चॅनलवर त्यांनी लगेच सबस्क्राईब करा। तिथे बाजूला बेल आयकनची बटन दाबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा भगिनींनो। जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार नाही तुम्हाला सगळी माहिती कळणार नाही। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आणि कमेंट करायचं, पण सबस्क्राईब आत्ता करा पटकन, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येणार। आणि व्हिडिओ जर खूपच आवडला तर मग शेअर करायचं, असं माझी काही इच्छा आहे की जबरदस्ती, पण माझी एवढी तुमच्यांवर हक्क आणि अधिकार आहे की सगळ्या महाराष्ट्रातील भगिनी आपल्याला एकत्र व्हायचं आहे। आणि जसं आता आपण ह्या मतदानाला, मागच्या मतदानाला आपण चांगला सरकारला पूर्ण भारतात हिसका दाखवला, आता महाराष्ट्र सरकारला, महाराष्ट्र शासनाला आपल्याला घ्यायचं आहे। पण तुम्हाला सांगायच्या काही मोजक्या आणि चांगल्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत या आठवड्यात ते मी सांगते की आपली एकतर जी केस होती आपली शासकीय दर्जाची, आता ती केस आलेली आहे आणि त्या केसची मी स्वतः गवाही देणार आहे कोर्टात, बांद्रा कोर्टात मुंबईत। माझं नाव, माझा नंबर, माझा अंगणवाडी क्रमांक, आणि मी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारीच्या ऑफिसला जाऊन ठाण्यामध्ये त्याचं ट्रेनिंग घेतलेलं आहे। पूर्णपणे मी मुद्दे वाचलेले आहेत की आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये काय काय बदल पाहिजे, आपल्याला कशी आपल्याला वागणूक मिळते आणि कशी मिळायला पाहिजे। तर तुम्ही पण माझ्या भगिनींनो, अजून काय पूर्णपणे पेपर झालेला नाही, तुम्हाला वाटतं की ह्यामध्ये हे मुद्दे टाकावे, हे फरक पडावा, हा चेंजेस व्हावा, तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये मुद्दे द्या। मी ते मुद्दे वाचणार आणि त्याच्यामध्ये वकिलाला ॲड करायला लावणार। जसे मी मुद्दे टाकले, खूप काही भगिनींनी तिथे मुद्दे लिहिलेले होते, वकिलांनी पेपर बनवले होता, मी मुद्दे टाकले की आम्हाला अंगणवाडीच्या नंतर सुपरवायझरनी ऑफिसकडून कामं लावली नाही पाहिजे। अंगणवाडीच्या नंतर आम्ही मोबाईल बंद करू, त्याच्यानंतर आम्हाला मेसेज आला नाही पाहिजे। आणि जे आम्हाला अधिक कामं लावतात, जसं संस्था आहे, वेगवेगळ्या संस्था येतात आणि आमच्यावर लादल्या जातात, ती कामं लावतात, त्या संस्थेना त्यांचा सेपरेट फंड असतो, त्यांना त्यांची कामं करायची असतात, मग आमच्याकडून आयता डेटा घेतात, आम्हाला कामं लावतात, हे बंद झालं पाहिजे। जो THR आहे ते धान्य आलं पाहिजे, त्याच्यामध्ये आम्हाला पावडर नको आहे, सुक्या खाऊमध्ये झाला पौष्टिक खाऊ मुलांना भेटला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडा बदल झाला पाहिजे, केळी, अंडी, बिस्किटं आणि काय न्यूट्रिशन असलेल्या पदार्थ। तर हे मी माझ्याकडून मुद्दे मांडलेले आहेत आणि अजून काय मी मुद्दे दिलेले आहेत, पण हा महत्त्वाचा मुद्दा मला वाटला, एकतर लाभार्थ्याचा आहार आणि दुसरा आपल्या कामाची वेळ। आणि त्याच्यानंतर आता सुपरवायझरची ड्युटी पूर्ण दिवसाची असते, आम्ही मानधनी आहोत, आमचं फक्त पार्ट टाईम काम आहे, पण त्या संध्याकाळी 5 वाजता जर त्यांना फोन आले, त्यांच्याकडून डेटा पाहिजे असला तर लगे आम्हाला कॉल करतात, आम्हाला मेसेज करतात, व्हॉट्सअपवर लगेच मेसेज, मग आमच्या वेड्या बायका रात्री 12 वाजेपर्यंत कामं करतात। एकतर एरियातली कामं करून थकलेलं असतो, असं नाही की तुम्ही घरी गेला निवांत बसला, तुम्हाला तुमच्या एरियातल्या पालकांचे फोन येतात, गरोदर महिलांचे फोन येतात, स्तनदा मातांचे फोन येतात, किशोरीबाईच्या घरी येऊन फोन येतात का नाही? मग ते काय कमी आहे का? ते तरी आपण सेवा म्हणून करतो, पण या ऑफिसची कामं आपल्या कामाच्या वेळेनंतर का करायची भगिनींनो? अजिबात हे आपण थांबवलं पाहिजे आपल्या प्रकल्पात। एकतर सगळ्यात आधी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून तुमची एकी करा, दोघी एकत्र असल्या पाहिजे। तिसरं म्हणजे हे बघा, सेविकाचा मानधन वाढते, पगार होतोय, मदतनीसचा वाढते,
आणि आपल्याबरोबर आपल्याला कसं होतं माहिती का, शासन काय करतं, जर अंगणवाडी सेविकाने संप केला किंवा मोर्चा काढला, कामं बंद केली, तर ते आशा वर्करकडून एरियातून कामं करून घेतात. तर आता आपल्याला आशा वर्करला पण आपल्या संपात सहभागी करायचं आहे, कारण आपली जी संघटना आहे ती आशा वर्करची पण संघटना आहे. मुंबईमध्ये आता आधी आशा वर्कर नव्हता, आधी आशा वर्कर आहे. त्यांच्यासाठी पण आम्ही समान काम समान वेतन हे आंदोलन चालवणार आहेत. ते पण आपल्यासाठी आपल्याबरोबर मोर्चात भागीदारी करणार आहेत. आता मुंबईमध्ये आझाद मैदानात 27 ही तारीख ठरलेली आहे छत्री मोर्चाची. तारीख जर बदली झाली तर मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. आणि मुंबईच्या जवळपासच्याच महिला येतात आणि ग्रुपमध्ये आपल्या ज्या युनियनच्या ग्रुपमध्ये आहेत त्यांना मेसेज येतात. एकतर सगळ्यात आधी भगिनींनो, जे बीट प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, युनियनचे जे मेसेज ज्यांना येतात त्यांनी आधी तर आपल्या महिलांची बांधणी करा, एकत्र व्हा. सगळ्या तू पुढं जा, मी मागं आहे, सगळं आपल्यामध्ये काय नाही. बघा आपल्याला सगळ्यांना तेवढाच मानधन आहे, तेवढंच मान आहे आणि तेवढंच काम करावं लागतं. तर एखाद्या आपल्या ताईनं पुढाकार घेतला आणि पुढे गेली तर तिला थोडं नॉलेज जास्त आलं आणि तिने आपल्याला समजावून सांगितलं तर ऐकायला आपली काय गरज नाही, काय हरकत नाही. आणि आपल्या अंगणवाडी सेविका कसे आहेत, माझं तुझं माझं मी कधी आमच्या सेविकेमध्ये बघितलेलं नाही. कारण काही जणांनी मला असं बोलले की आशा वर्करचा GR आला तर तुमच्या अंगणवाडी सेविका खूप बडबड करत होत्या, हे करत होत्या. म्हणलं हे बघा, आमच्या खिशातून जात नाही, आम्ही बडबड करत नाही. आम्ही बोलतो आमचा पण मोबदला आम्हाला द्या आणि त्यांना पण द्या. शासनाचे खिशे रिकामे होणार आहेत, आमचे नाही. कारण आमदारांना पण पगार आहे, खासदारांना पण आहे, नगरसेवकांना पण आहे. एकाच एरियात तिघं काम करतात, मग त्या पण आमच्याच एरियात काम करतात. आम्हाला आमचं कुठंतरी थोडाभर हातभार लावतात, आम्ही त्यांना हातभार लावतो. मग त्यांना मानधन पगार वाढून दिले तर आमच्या काय जाणार नाही. आम्ही कशाला बोलू, उगाच आमच्या नावाच्या बदनाम्या करू नका. आम्ही स्पष्ट जिथे जिथे असं असतं. आणि हे बघा, अंगणवाडी सेविकांसाठी नेहमीच मी उभी आहे आणि मला छंद आहे की माझ्या अंगणवाडी सेविकांचे जे अधिकार आहेत ते मिळवून द्यायचाच आहे. आम्ही ध्यास घेतलेला आहे. आणि माझ्याबरोबर किती भगिनी आहेत त्यांनी मला कमेंट करा, हो ताई आमचा जिल्हा तुमच्याबरोबर आहे, आमचा तालुका तुमच्याबरोबर, आपण मिळवून घ्यायच्यात आपले अधिकार. मागितल्याशिवाय मिळत नाही. जोपर्यंत मूल रडत नाही, आई दूध पाजत नाही, जाताना घरभेटीला माहिती आहे ना, मग मागितल्याशिवाय मिळणार नाही. मागून नाही तर आता हिरावून घ्यायचं आहे, हिसकावून घ्यायचं आहे. आणि जर ह्या सरकारने आपल्या आता मागणे मान्य नाही केल्या तर आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला चांगलं माहिती आहे. उगाच नका तोंड उघडं माझं आणि नकोच हे. तर अजून त्या घटनेला अजून वेळ आहे. इलेक्शन अजून 3 महिने आहे. पण त्याच्या आधी आपल्या कृती समितीचे जे आपलं शिष्टमंडळ होतं त्यांची सचिवाबरोबर मीटिंग झाली. सर्व प्रश्न मांडले गेले आणि सकारात्मक भूमिका त्यांनी घेतली. आजसुद्धा नाशिकमध्ये वकिलाबरोबर मीटिंग झाली कृती समितीचे सगळे. हे बघा, तुम्ही कोणत्याही महाराष्ट्र संघटनेला असू द्या, पण सगळ्या संघटना ह्या कृती समितीला जोडून आहेत. तर तुम्ही कोणत्याही संघटनेचे सभासद व्हा, कुठेही राहा, पण एक विचार सकारात्मक करा की संघटनेत आम्ही असलो, संघटना आम्हीच चालवतो, आपलीच संघटना आहे, तर त्याच्याविषयी सकारात्मक राहायचं आणि निर्णय. कारण हे बघा, न्यायाच्या पलीकडे जाऊन काही करता येत नाही. आता किती महाराष्ट्रात चुकीचं घडलेलं आहे आपल्याला माहिती आहे. कुणाचा पक्ष गेला तर कुणाचं चिन्ह गेलं तर कुणाचं हे झालेलं आहे. पण कसं असतं की मॅजॉरिटी म्हणजे ज्याच्याकडे जास्ती पावर म्हणजे पैसा, बँक बॅलन्स नाही हो, पावर म्हणजे माणसं, आणि ज्याची जास्ती आमदार होते त्याचं सरकार झालं, असं आहे ना. मग आपली पण तशीच पावर दिसली पाहिजे मोर्चामध्ये मागण्यासाठी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संविधानात आहे लिहिलेलं की जर संसदेच्या आतमध्ये त्यांची गर्दी आहे असं त्यांना वाटतं तर तुम्ही बाहेर एवढी गर्दी करा की संसद हललं पाहिजे, शासनानं जागलं पाहिजे. तर आपल्याला सगळ्यांना 100% सहभागी व्हायचं आहे. आपल्या मागण्या घेऊन आपल्या शासकीय दर्जा, आपल्या पेन्शनच्या, आपल्या एक रकमी लाभाची पण आता आलंय GR काढणार आहेत, ते निघाले लिस्ट सगळी. आपल्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण, नाहीतरी आपल्या 27 केस सुरू आहेत आणि एकामागे एक येत असं सगळे आपल्या केस फ्रंटवर येणार आहेत आणि ते सॉल्व होणार आहेत. आणि शासकीय दर्जा मिळावा त्याच्यासाठी तर मी स्वतः वाचन केलेलं आहे. मी स्वतः पुढे होऊन तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सगळ्यासाठी मी जाणार आहे, कोर्टात उभी राहणार आहे. मी कुणाला घाबरत नाही, कारण माझा हक्क आहे. आज भगिनींना मला 23 वर्ष झालेत अंगणवाडीत. 2001ला मी लागलेली अंगणवाडीत.
किती वर्ष झालं, 23 वर्ष. 23 वर्ष एवढा संघर्ष केलेला आहे, एवढा संघर्ष केलेला आहे सगळ्या भगिनींना एकत्र घेऊन. आणि दुसरं म्हणजे हे बघा, आपल्या अंगणवाडीसारखं कोणी एरियात काम करू शकत नाही, म्हणून अंगणवाडी सेविकांचा नाद नाही करायचा. तुम्हाला माहिती आपले लाभार्थी कसे असतात. आपण जेव्हा एरियात गृहभेटीला गेलो तर आपल्याला लाभार्थी जर दुपारी जेवून थोडे निवांत पडलेले असतील, झोपलेले असतील थोडं, तर त्यांचं आपल्या प्रश्नाला त्यांचं उत्तर काय असतं, का झोपली ग बाई आपण विचारलं तर कसं तरी होतंय, उचमळतंय, पोटात गुडगुड करतंय, हात पायाला गोळे आले, चक्कर आल्यासारखं वाटतंय, जेवण जात नाही, कसं कसं होतंय. हे कोणत्या जगातला डॉक्टर याचं त्याच्याकडे इलाज नाही आणि कोणत्या वैद्याकडे नाही आणि कुणाकडेही नाही, तर ते अंगणवाडी सेविकाकडे आहे. कसं कसं होतं त्यावर उत्तर असतं, उचमळतं त्यावर उत्तर असतं, हातापायचे गोळे चढतात त्याच्यावर उत्तर असतं, डोकं फिरलंय ह्याच्यावर उत्तर असतं का नाही. आपण त्यांना व्यवस्थित समजावून सांगतो. तर ही औषधं कोणत्या दवाखान्यात भेटत नाही आणि कुठे हे डॉक्टर असे सल्ले देत नाही जे अंगणवाडी सेविका देतात. अहो, आम्ही 5 गृहभेटीला गेलो तर आम्हाला 10 माणसं तिथं जमा होतात, बायका ते भेटतात. त्यांना बोलावंच लागतं का आम्हाला सोडून देता येतं का. आमचे पॅरेंट्स असतात, आमच्या एरियातल्या मुलांचे पालक असतात, आमच्या अंगणवाडीतल्या किशोरवयी मुली असतात, बोलावंच लागतं. तर एक गृहभेटीला आपल्याला अर्धा तास लागतो. तर पूर्ण 5 गृहभेटी करायला किती झाले, आपल्याला किती तास लागले, 2.5 तास. आणि 2.5 तासच जातात का हो, 3 ताससुद्धा जातात. तर आपलं काम आहे फक्त 4.5 तासाचं, पण आपल्याला बघा 8 तास ड्युटी करावी लागते. कारण मग त्या गृहभेटी केल्या, त्याच्यानंतर परत येऊन त्या लिहायच्या गृहभेटी, अजून काहीतरी मध्येच कुठं THRच आला, कुठं मॅडमने माहितीच मागितली, किशोरवयीची लिस्टच पाहिजे, रिमाइंडर्स द्या, लाभार्थीच द्या, हे कामं पूर्ण 8 तास करतो आपण. मग आपल्याला ह्यांनी व्हॉलेंटिअरमध्ये आणि आपल्याला वेतनधारी आणि पार्ट टाईममध्ये का आम्हाला तुम्ही मोजता. आम्हाला फुल टाईम वर्कर म्हणून शासकीय दर्जा दिला पाहिजे आणि तो आपल्याला मिळवून घ्यायचा आहे. आता दुसरी जी लोक आहेत ऑफिसमध्ये काम करणारी सरकारीच लोक, ती फक्त तुम्ही हिशोब करा, 300 दिवस काम करतात, 200 दिवस सॉरी, आणि आपण 300 दिवस काम करतो. कारण मुलांना कुपोषित होऊ नये, आहार मिळावा म्हणून. कधी कधी बघा तुम्हाला आपल्याला रविवारी सुद्धा आहार वाटावा लागतं, लक्ष द्या. तर आपण किती 300 दिवस काम करतो आणि सगळे दुसरे 200 दिवस काम करतात. कारण शनिवार रविवारची आणि प्रत्येक सणासुदीच्या त्यांना सुट्टी असतात, बँक हॉलिडेच्या, आपल्याला नसतात. जर मुस्लिम लोकांचा आता सण आहे बकरीद आमचा 3 दिवस साजरा केला जातो, पण 1च दिवसाची सुट्टी असते. आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्व मुस्लिम भगिनींना बकरीद ईदच्या हार्दिक शुभेच्छा. कुर्बानी सिर्फ बकरे की नहीं होती है, बुरे विचारों की, बुरे ख्यालों की, बहुत सारी चीज़ों की कुर्बानी हमें सिखाई गई है. और वो कुर्बानी भी हम दे सकते हैं अगर हमारे पास बकरा नहीं है तो, और है तो कर सकते, कोई बात नहीं, क्योंकि अल्लाह को प्यारी है कुर्बानी, इसलिए हम लोग करते. सबको बकरीद मुबारक मेरी तरफ से. और अपने दोस्तों को, अपने महाराष्ट्रियन फ्रेंड को बुलाइए खाने पे और साथ में ईद मनाइए और मज़े कीजिए. खुशी के पल है, 2 दिन खुशी मनाइए, साथ में रहिए और मेरे वीडियो देखते रहिए, मोटिवेशन होते रहेगा सकारात्मक. देखिए, हमने सुबह उठ के सोचा कि हमारी आंगनवाड़ी की जो नौकरी है वो अच्छी नहीं है, हम किस जगह काम कर रहे हैं, क्या कर रहे हैं. तो पूरा दिन जो पहला ख्याल रहता है वो घूमते रहता है और शाम तक हम पूरे ग्रुप में, पूरे महाराष्ट्र में, पूरे आंगनवाड़ी टीचरों को अच्छी नई नौकरी क्यों कर रहे हैं, देखो तो मेरी बहन की बेटी को इतना पगार है, उसको इतना है, इसको इतना है. पर आमची जी ही नोकरी आहे भगिनीनो, ती काही साधी नोकरी नाही. एक तर आपण सेवा देतो आहे, दुसरा आशीर्वाद घेतो आहे, तिसरं म्हणजे आपलं घर बघून, आपले मुलं बघून आपण ही नोकरी करत आहोत. आणि चौथं म्हणजे खूप जास्तीत जास्त म्हणजे आपल्या एरियांच्या लोकांशी संपर्क साधतो आणि आपल्याला इकडचे तिकडची अशी काही फालतू कामं सुचत नाहीत. बघा, माझ्या अंगणवाडी सेविकांनी मी कधीच कुठं ऐकलं नाही की कुणाचे पैसेच घेऊन पळाली, कुणाचे घपलेच केले, कुणाची चोरीच केली, कुणाला लुबाडूनच खाल्लं. मी कधी ऐकलं नाही, कारण आपल्याकडे एवढा वेळच नाही, आपल्याला कामच एवढे असतात, बरोबर आहे का नाही. आणि चांगली कामाने आपल्याला चांगलं ट्रेनिंग भेटतं, एक दुसऱ्यात मिळून कसं राहायचं, कसं काम करायचं, एकजुटीनं कसं राहायचं. काही ट्रेनिंग आपल्याला युनियनकडून मिळतं, काही ऑफिसकडून मिळतं. आहेत काही लोक थोडे फोडाफोडी करतात, पण ते आपण जुगारून घ्यायचं नाही, मनावर घ्यायचं नाही आणि आपल्यामध्ये फोडाफाडी होऊ द्यायची नाही.
प्रत्येक बीटच्या सेविका मदतनीस मिळून राहा, तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या, आणि असं एकत्रीकरण करा, संघटित व्हा. संघटित झाल्याशिवाय आपण सक्सेस आपल्याला भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि कुणालाही आपण एक दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही. असू द्या, आशा वर्कर आहेत ना, माझ्या अंगणवाडी सेविकेच्या खिशातले पैसे कम करून तिला दिलं तर आपल्याला वाईट वाटायला पाहिजे. काय आहे, आपल्या भगिनीच आहेत. ते सगळ्यात आधी बघा, अंगणवाडी सेविका असू द्या, आपल्या मदतनीस असू द्या, किंवा आपल्या मुख्य सेविका असू द्या, किंवा आशा वर्कर, आरोग्य सेविका किंवा CHV, सगळ्या स्त्रियाच आहेत. घर बघून कमी पैशात मानधनावर आपण काम करतो. ह्याच जागी पुरुष असते तर थांबले असते का? किती आंदोलनं झाली असती, किती त्यांनी आपलं मिळून घेतलं असतं. आपल्याला स्त्रिया समजून, महिला समजून यांनी हलक्यात घेतलं. पण जर आता का आपल्या मागल्या मान्य नाही झाल्या तर इलेक्शन तोंडावर आहे आणि आपल्याला काय करायचं ती माहीत आहे. यांच्याकडे एवढे आमदारच नाही ठेवायचे की यांनी जाऊन दुसऱ्या पक्षात सरकार स्थापन करावं. आमदारच नाही ठेवायचे, सगळे पाडून टाकायचे. आणि सुरुवात झालेली, आपण खासदार पाडू शकतो तर आमदार काय हो, चुटकीत पाडू, चुटकीत. आपल्या मागणी नाही मान्य झाल्या तर. आणि करा जास्तीत जास्त व्हायरल व्हिडिओ. मी कुणाला घाबरत नाही. अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांचा नाद नाही करायचा. खूप झालं. इलेक्शनच्या ड्युट्या आम्ही करायच्या, पोलिओचे सर्वे आम्ही करायचे, तुमच्या जनगणनेचे सर्वे आम्ही करायचे. आता तर ते नवीन काढले बघा, ते दारिद्र्य रेषेखालचे सर्वे, किशोरवयीची लिस्ट द्या, अपंग मुलाची द्या, बद्धी मुलांची द्या, संस्थेचे लोक आले त्यांना डेटा द्या, त्यांना वेळ द्या, साहेब आले हे द्या, ते द्या, ते द्या, हे कार्यक्रम करा, ते कार्यक्रम करा, पोषण पखवाडा करा, पोषण माह करा, फोटो टाका. रोजचे हे नाटकं, आपल्याला किती काम आहे. रजिस्टर भरा, नोंदणी करा, हे सगळं. जर आम्हाला 10:30 ते 5:30 पर्यंत ड्युटी द्या आणि द्या आम्हाला 30,000 पगार, करायला तयार आहेत आम्ही पण ॲडजस्ट करून येऊ ना. जरा आनंद होईल ना, रोजच्या 1000 रुपये भेटतात. चल बाई, हिम्मत करून काम करू आणि प्रोत्साहन वाढेल आम्हाला. एकतर घरात गेलं, घरातून निघायचं, सगळं संघर्ष करून 2 चपात्या बांधून निघालं, घरात परत गेलं तर 2-2 महिने 3-3 महिने जे मानधन आहे त्याचा पत्ता नाही, CBचे पैसे वेळेवर नाही, मोबाईलचे चार्जिंग नाही. कसं करायचं? घरात काय कमवणारी खूप मोठी मोठी श्रीमंत घराच्या महिला अंगणवाडी कर्मचारी नाहीत. शेतकऱ्याच्या बहिणी, शेतकऱ्यांच्या बायका, शेतकऱ्याच्या आई आणि गिरणी कामगार वगैरे जे म्हणजे छोटी छोटी लोक कामं करतात, त्यांच्याच भगिनी किंवा आपल्या ज्या घरची बायका आहेत त्या अंगणवाडी सेविका. मग त्यांनी कुठून आणायचे पैसे खर्चासाठी? परिपक्व आहेत, विधवा आहेत, रिटायर होऊन बसलेले आहेत किती किती वर्ष झालं. तर आपले आता सगळे आपण 40च्या वरी आहोत जिथे एवढी कामं करतो. तर आपलं पेन्शन होईपर्यंत तरी आत्तापासून तयारी करायला पाहिजे का नाही? आणि आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांना तर मिळूनच द्यायचं आणि आपल्याला स्वतःसाठी पण करायचं आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून मग अजिबात घाबरायचं नाही. सगळ्यांनी एकत्रित राहायचं, संघटित व्हा. संघटनाला कोणत्याही संघटना असू द्या, जॉईंट करा. आता आपल्याला चांगलाच हल्ला बोलायचा आहे. भारत की नारी आहे, सावित्रीच्या लेकी आहोत आणि घाबरायचं नाही. अहो, आपल्याला कोणचे शेणाचे चिखलाचे गोळे तर नाही मारणार, आपल्या येऊन शाळा तर कोणी बंद नाही करणार. ह्या त्रासातून निघालेल्या सावित्रीच्या लेखी घाबरायची काय गरज आहे? आपल्याला घाबरायचं आहे का? आधी तर एक लक्ष द्यावा. मी नेहमी म्हणते, सकाळी थोडा नाश्ता व्यवस्थित करत जा, दिवसभर पाणी पिता, स्वतःची काळजी घेतात. किती जणी आहेत स्वतःची काळजी घेतात, स्वतःसाठी काही करतात, फायनान्शियली स्ट्रॉंग झालेत. काही सेविंग करा, काही बचत करा स्वतःसाठी. आता बोलणं सोपं होत आहे, 10,000मध्ये काय वाचवायचं? अहो, 10 रुपये रोजचे जरी वाचवले तरी 300 रुपये महिन्याला, तर तेवढं आपण करू शकतो का नाही? तायांनो करा. छोटी छोटी बचतसुद्धा तुम्हाला उपयोगी पडेल. आजच कोणी नल्ला आणला, मला कमेंट पाहिजे आणि त्याच्यामध्ये 10 रुपये मी ताई टाकले. पुढचा महिना झाला की मी का तुम्हाला ते 300 रुपये मागणार नाही, पण तुमच्या काही ना काही उपयोगी येतील, काम येतील. छोटी छोटी बचत करायला सुरुवात करा. काहीतरी अंगणवाडीच्या वेळेच्या नंतर कामं करा. अरे विका ना, ज्वेलरी विका, काही अंडर गार्मेंट्स बघा. स्त्री आपल्या एरियातल्या असतात, आपल्याकडे आपल्या स्तंदा माता असतात, त्यांना डायपर लागतं, पॅड लागतात, मुलांचे वस्तू लागतात. विका ना, काय फरक पडतं? काय फरक नाही पडत. अंगणवाडीच्या वेळानंतर आता घरातून सगळं काम करून घरी निघालेलं असतं का? अर्धा स्वयंपाक करून निघतो का? अर्धी भांडी घासून, अर्धे कपडे धुवून सगळं काम करून निघतो. आल्यावर तरी काय करायचं असतं? घरी थकून आलं की पडतं माणूस. त्याच्यापेक्षा ह्यांनी आपल्याला
5 वाजेपर्यंत काम दिलं, 5:30 वाजेपर्यंत पगार वाढून दिला तर आपण आनंदाने करू, आहे का नाही? आणि जोपर्यंत ते आपल्याला मानधन वाढवून देत नाही, वेतन करत नाही, शासकीय दर्जा देत नाही, तोपर्यंत काहीतरी विकायला सुरुवात करा, काहीतरी बिझनेस करा. आता ट्युशन घ्या. अहो एवढे एक जेव्हा खूप मुलं होती तेव्हा शाळा कमी होता, आता मुलं कमी व्हायला लागल्या, शाळा वाढायला लागल्या. ऑनलाईन ट्युशन घेत आहेत आजकाल महिला. घ्या. तुम्हाला एक तुमचा विषय आहे, त्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगले आहात, तो इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, एक विषयसुद्धा ऑनलाईन घेऊन तुम्ही पैसे कमवू शकता. कमवा ना, काय फरक पडतं आहे? मोबाईलचा वापर कधी करायचा? आपल्याकडे जो मोबाईल आहे. हां माझ्या भगिनीनो, आणि मोर्चाची तयारी करा, आपल्याला मोर्चा करायचा आहे. आणि मस्त राहा. आणि एरियातल्या ज्या आशा वर्कर आहेत त्या पण आपल्या भगिनी, आरोग्य सेविका असू द्या आणि मदतनीस असू द्या. आता मला कमेंटमध्ये हे लिहू नका, तिचा तुला का ग पुळका येतो, संघटनेचा का पुळका येतो. हे बघा, मी काय संघटनेचा पुळका घेत नाही, मी जी खरं आहे ते बोलते. जोपर्यंत मला संघटनेकडून तिकडून उत्तर भेटत नाही, मी त्यांना प्रश्न करते, माझी उत्तरं घेते. मी स्वतः वकिलाला भेटले, स्वतः सगळं वाचलेलं आहे आणि मी कोर्टात उभी राहायला तुमच्यासाठी तयार आहे. तर तुम्ही माझा पाठिंबा तर द्या. माझ्याबरोबर बोलू शकत नाही तर माझ्याबरोबर उभे तर राहा. उभे राहू शकत नाही तर कमेंट तरी करा. कमेंट नाही करू शकत तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब तरी करा. सबस्क्राईब जरी जमात तुम्हाला करायला होत नाही का हो तायांनो, सबस्क्राईब करून जरा सगळ्यांना व्हिडिओ तरी शेअर करा. हे तरी काम तुम्ही करा ना, कारण हे जरी काम केलं तर खूप महिलांपर्यंत मला पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांचं, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची संघटित करायचं आहे की जेवढ्यात जास्ती आपण संसदच्या बाहेर जेव्हा अधिवेशन, आता हिवाळी पावसाळी अधिवेशन लागणार आहे 26 तारखेपासून आणि दुसऱ्याच दिवशी आपल्याला ह्यांना धारेवर धरायचं आहे. त्यांची गर्दी आतमध्ये किती आहे त्याच्या 10 गुणापटीनं 100 गुणापटीनं आपली गर्दी आपल्याला बाहेर करायची आहे आणि सगळं संसद हादरून टाकायचं आहे. एक स्त्री शक्ती काय असते, हिरकणी काय असते, जिजामाता काय असते, राणी लक्ष्मी काय असते, हे सगळं आपल्याला त्यांना दाखवून द्यायचं आहे आणि हलवायचं आहे हे संसद आणि काढायचं आहे आपलं वेतन आणि काढायचे आहेत आपले सगळे राहिलेले आपले अधिकार, आपल्या मागण्या. 27 केसेस चाललेल्या आहेत, एका पाठीमागं एक केस येणार सुपरवायझरचं, बरोबर आहे. 10वी पास त्यांना घ्या, मदतनीसना डायरेक्ट घ्या, मदतनीस रिटायर होतील लगेच त्यांना घ्या, भाडं वाढवून द्या मुंबईसारख्या शहरात. या सगळ्या ग्रामीण क्षेत्रात सेपरेट अंगणवाडी केंद्र बांधलेलं आहे, त्याच्या पण रिपेरिंग वगैरे, पाऊस येतोय, मुलं येतात, तर हे सगळं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मुद्द्यावर आपल्याला काम करायचं आहे. थेंब थेंब तळे साचे. तर आता आपला मोर्चा आहे, त्याच्यासाठी मोर्चाच्या प्रत्येक घडामोडी जे काय होणार आहे ती मी तुम्हाला देणार आहे. आज सचिवाबरोबर आपल्या कृती समितीच्या शिष्टमंडळाची मीटिंग झाली. ते लवकरच आपल्या मागण्यावर सगळे सकारात्मक आहेत, सकारात्मकच असतात ते. पोळ्याचे आता पाऊस आहे, बैल आहे, पाऊस पडेल का हो, पाऊस पडेल का हो. इलेक्शन आलं की पाऊस पडतो फक्त आश्वासनाचं आणि इलेक्शन झालं की गायब. तर आता गायब होऊ द्यायचं नाही, आपल्याच हातात आहे. जशी खासदाराच्या इलेक्शनच्या वेळेस सुरंग लावली, आता आमदाराच्या वेळेस लावायचे. अहो एका एरियात 5 आमदाराचा 1 खासदार असतो. खासदाराला खिचलं तर आमदाराला खेचायला काय उशीर लागणार आहे तायांनो. अजिबात घाबरायचं नाही, सकारात्मक विचार करा, डोक्याला शांत ठेवा, डोक्यावर बर्फ, तोंडात साखर ठेवून शांत राहत जा. जास्ती तडतड केल्याने स्वतःला नुकसान होतं, स्वतः आजारी पडतो आणि आपण मेलं तर काय फरक पडणार आहे? कुणाला फरक पडणार आहे? तुम्हीच विचार करा. 6 गेल्या, कुणाला फरक पडला? तिच्या घरातल्या लोकांना, तिच्या मुलाबाळांना. तसं आपल्या लोकांना फरक पडणार आहे, आपले मुलं बाळं रोडवर येणार आहेत, दुसऱ्याला काय फरक पडणार आहे का? बोला बरं तुम्ही. बोला तायांनो, खरंच जर कोणाला फरक पडत असेल तर त्यांच्यासाठी टेन्शन घ्या, त्यांच्यासाठी बोला, कुणालाही फरक पडणार नाही. किती जरी प्रिय माणूस असला तरी मेल्यानंतर 3 दिवस रडतं, त्याच्यानंतर झालं. म्हणून कुणासाठी नाही, स्वतःसाठी जगा. हे एवढ्या चांगल्या व्यक्तीवर प्रेम करायला शिका, स्वतःवर. स्वतःसाठी कोण कोण काय करतं, वेळेवर किती लोक जेवण घेतात, किती लोक आपले छंद जोपासतात, ते मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. मला गाण्याचा छंद आहे. तुम्ही ते बाई पण भारी देवा पिक्चर बघितला का? नसता बघितलं तर एकदा बघून घ्या माझ्या सांगण्यावरून. संघर्ष करून कशा बहिणी त्या विनर होतात आणि बघितलं असेल तर बघा, त्यांना काय काय त्यांच्यामध्ये कौशल्य होतं आणि ते त्यांनी कसं बाहेर काढलं. नक्की बघा, कारण ते शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. म्हणून बोलते,
मला काय पैसे भेटलेले नाही त्याची पब्लिसिटी करायला. आणि भगिनींनो आनंदी राहा, टेन्शन घ्यायचं नसतं, टेन्शन द्यायचे वेळ आलेत घेतलं. लाखाचं करोडोचं मोलाचं टेन्शन डोक्यावर घेतलं, कुणाला काही फरक पडला नाही. मंत्री आले नाही भेटायला, किती आपले त्रास झालेले, आता भेटतील सवड काढून. आवडत नसले आपले चेहरे तरी बघतील, कुठे आहेत गुलाबी साड्या शोधतील. कारण आपण आतमधून आणि बाहेरून सुद्धा ह्यांची चांगली बँड वाजवू शकतो, हे त्यांना माहीत आहे शासनाला. तर कुणाला घाबरू नका. हे बघा, एकतर घाबरायचं नाही. हे जे घाबरणं आहे ना त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला नडतात जीवनात. निडर व्हा. जो निडर होतो तोच लीडर होतो आणि तोच न्याय करून देतो. मी कशी लीडर झालेली आहे, एका छोट्याशा गावातून आलेली आहे भगिनींनो. पण हे जो संघर्ष असतो ना, संघर्ष आणि ज्यात त्रास झालेला असतो, आणि जी मी रात्रंदिवस माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी करून त्रास ऐकते ना, त्याचा मला खूप माझ्या जीवाला त्रास होतो. आणि मी चळवळीत पुढाकार घेतलेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. मी फिरणार सुद्धा आहे, मी मोर्चाला सुद्धा येणार आहे, सगळीकडे जाणार आहे मी. पण तुम्ही माझी साथ द्यायची. तुम्ही फक्त एकच काम करायचं, व्हिडिओ सबस्क्राईब करायचा आणि नवीन 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 लोकांपर्यंत जेवढे व्हिडिओ येतो माझा त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, पूर्ण महाराष्ट्रात करा. मी हे फक्त तुमच्यासाठी, माझ्या भगिनींसाठी तळमळीची विनंती आहे. तायांनो आनंदी राहा, व्हिडिओ बघा. उद्या रविवार आहे, मज्जा करा. परवा दिवशी सुट्टी आहे, एन्जॉय करा, निवांत राहा. 8 दिवसात बघा बदल घडून आलेला तुम्हाला दिसेल. हे तुमच्या डोक्यात जर चटर 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 चटरचं सारखं मागं चालत असेल ना, इथून नाही बोललं की इथून बोलतं. म्हणून हे शांत ठेवा, इथून बोला, थोडं बोला, नेमकं बोला, कामाचं बोला आणि जास्ती टेन्शन घेऊ नका. स्वतःला बघा. वयापेक्षा जास्ती वय दिसतं अंगणवाडी सेविकाचं. उन्हात फिरतात, टेन्शन घेतात, पगारीचं टेन्शन, घराचं टेन्शन, याचं टेन्शन, त्याचं टेन्शन. कशाला सगळे टेन्शन घेता? जरा टेन्शन द्यायचं पण शिका ना. आपणच टेन्शन घ्यायचं का, दुसऱ्याने घ्यायचं नाही? सगळ्यांना द्या वाटून थोडं थोडं टेन्शन. टेन्शन द्यायचं, वाटून द्यायचं आणि आनंदसुद्धा वाटून द्यायचा सगळ्यांना आणि त्याच्याकडे घ्यायचा पण. तर धन्यवाद माझ्या भगिनींनो. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन आलेल्या भगिनींनो सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कोणत्या जिल्ह्यातून आहेत आणि तुम्हाला काय त्याच्यामध्ये बदल पाहिजे अंगणवाड्यात, तुमच्या ड्युटीत, तुमच्या नोकरीत, ते नक्की मला कमेंटमध्ये लिहा. मी त्या प्रतमध्ये टाकणार आहे, जी कोर्टात वाचली जाणार आहे आणि मी उभा राहणार आहे आणि मी वाचणार आहे. त्याच्यासाठी मला तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे, साथ पाहिजे. साथ लढेंगे और जीतेंगे और सीखना बंद जीतना बंद. म्हणून चळवळीत शिकत जायचं. पुढे पुढे नवीन काय करायचं, दुसऱ्यावर आपल्याला ब्लेम करणं बंद करायचं आहे. स्वतः आपल्यामध्ये काय चाललं आहे त्याचा विचार करायचा आणि सगळ्याला जोडून घ्यायचं. आता आपल्याला निगेटिव्ह बोलायची वेळ नाही राहिलेली. झालं गेलं ते मागचं विसरून जा. पगार निघणार आहे, सचिवांची मिटिंग झाली, संपातला बोलत आहेत बघा. बोलायला 50 वस्तू बोलत आहेत, 2-4 तरी करू द्या. आणि आता तर केल्यावर सुद्धा ह्यांना पाडायचं, एवढं लक्षात ठेवा. कारण जो जीव जळलेला असतो ना, जेव्हा हे फूल चिंगारी बनते ना नारी, तो आग लगा देते. आणि स्त्रियावर अन्याय केलाच. त्या स्त्रिया सगळ्या आज घरी बसलेल्या आराम करत आहेत. आपण आराम नाही करत, आपण आरामचं खात पण नाही, मेहनतीचं खातो, कष्टाचं खातो. आणि बोलणार स्पष्ट आणि करणार कष्ट ही अंगणवाडी सेविका आहे. कामात नंबर 1, सगळ्या ह्याच्यात नंबर 1. येऊ द्या कोणी पण माझ्या अंगणवाडीत विजिटला, येऊ द्या मंत्री, येऊ द्या सचिव, येऊ द्या आयुक्त, एकदम मी कोणाला घाबरत नाही. कारण माझी सगळी कामं पूर्ण असतात. अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीत जा, अंगणवाडीची कामं करा आणि अंगणवाडीच्या वेळेनंतर फोन बंद, काम बंद आणि स्वतःवर काम सुरू करा. कोण कोण मला प्रॉमिस करते की आम्ही स्वतःवर काही काम करणार, आम्ही स्वतः काहीतरी छोटा मोठा बिझनेस सुरू करणार, स्वतःच्या छंद जोपासणार, गाणं म्हणायचं आहे, गोष्टी म्हणायचं आहे, कविता लिहायची, करा ना. कशाला हा मेसेज आला व्हॉट्सअपवर मॅडम, तर हा तिचा आला, ती अशी बोलली, ती तशी बोलली. अरे खड्ड्यात जाऊ द्या. अंगणवाडी नंतर सगळे घर, परपंच, मुले आणि स्वतःवर लक्ष द्या. सोडा सगळं गेलं टेन्शन. कोण काय बोललं ना, आरामात बसायचं. आणि एक मंत्र सांगते तुम्हाला, भाड में गई दुनिया. मस्त झोपायचं दुपारी अर्धा तास, उठून चहा बिवा मस्त प्यायचा
आणि मस्त स्वयंपाक करून खायचं। खाण्यापुरतं तर आहेच आपल्याकडे, का आपण उपाशी राहणार नाहीत। लॉकडाऊनमध्ये बघितलं ना काय गरजा होत्या माणसाच्या। स्त्रिया तर मला 2 नाईटी आणि ह्याच्यामध्येच दिसल्या, फक्त 2 नाईटी आणि 2 चपात्या, एवढंच माणसाची स्त्रियाची खास करून गरज आहे। पण घाबरायचं नाही यंदा। अरे कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। आमच्या मागण्या मान्य करा, लिहा तायांनो पुढचं तुम्ही। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।